नमस्कार, मी डॉक्टर दीक्षा राणे दीक्षास होमिओपॅथीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत विटिलिगो किंवा ज्याला ल्युकोडर्मा असं सुद्धा म्हटलं जातं आणि मराठीमध्ये ज्याला कोड असं म्हणतात। हे पांढरे कोड हा जो आजार आहे हा कुणाला होतो, हा आजार होण्याची काय कारणे आहेत आणि या आजारासाठी तर तुम्ही वेळीच उपाययोजना होमिओपॅथिक जर ट्रीटमेंट घेतली तर नक्की हा आजार शरीरामध्ये पसरणार नाहीये। त्याच्यासाठी कोणती होमिओपॅथिक औषधं आहेत, त्याच्याबरोबर कोणते होमिओपॅथिक क्रीम्स तुम्ही यूज करू शकता हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील। बेल आयकॉनचं बटन सुद्धा जरूर दाबा। आता विटिलिगो हा जो आजार आहे, ही कोड जे आहे ते एक स्किन कंडिशन आहे, त्वचेचा हा आजार आहे। आता आपल्या त्वचेला मेन पहिले पाहूया की त्वचेला रंग कसा प्राप्त होतो। तर आपल्या शरीरामध्ये ना मेलॅनोसाइट्स नावाच्या पेशी असतात आणि त्या मेलॅनोसाइट्स मेलॅनिन नावाचे एक रंगद्रव्य तयार करतात आणि त्याच्यामुळे आपल्या स्किनला, केसांना कलर प्राप्त होतो। पण या आजारामध्ये, या कोड या आजारामध्ये काय होतं की ह्या मेलॅनोसाइट्सच्या ज्या पेशी आहेत त्यांच्यामध्ये विकृती निर्माण होते। म्हणजे एक तर त्या पेशी डाय होतात, मरतात किंवा त्या प्रॉपर फंक्शनिंग स्टॉप करतात, म्हणजे त्या व्यवस्थितरित्या वर्क करत नाही किंवा पूर्णपणे त्यांचं काम थांबवून देतात। त्याच्यामुळे काय होतं, हे मेलॅनिन जे रंगद्रव्य आहे ना ते तयार होत नाही आणि मग आपल्या स्किनचा कलर जो आहे तो लॉस व्हायला लागतो आणि ठिकठिकाणी ब्लॉचेसमध्ये, म्हणजे हातावरती, पायावरती, तुम्ही जर पेशंट पाहिले तर हातावरती, पायावरती, चेहऱ्याच्या भागामध्ये, ओठांच्या बाजूला हे असे पांढरे डाग हे यायला लागतात, कारण तिथला स्किनचा जो कलर आहे तो लॉस व्हायला लागतो। आता याचे सुद्धा टाइप्स आहेत, म्हणजे जनरलाइज मध्ये काय होतं की शरीराच्या सगळ्या भागामध्ये हे कलर जो आहे तो लॉस व्हायला लागतो आणि ठिकठिकाणी मग हे पांढरे डाग दिसायला लागतात। नंतर आहे सेगमेंटल मध्ये काय होतं की शरीराच्या एका बाजूला किंवा चेहऱ्याच्या भागामध्ये, तोंडावरती, त्याच्याबरोबर हातावरती हे पॅचेस हे यायला लागतात। नंतर आहे म्युकोझल मध्ये काय होतं की इनर पार्ट्स मध्ये, म्हणजे तोंडामध्ये, कानामध्ये, डोळ्यांमध्ये सुद्धा हा स्किनचा कलर हा लॉस व्हायला लागतो। हा आजार जनरली कुणाला होतो तर हा आजार डार्क कलर पर्सन मध्ये जास्त होण्याचे संभव असतात। त्याच्याबरोबरच वयाच्या 10 ते 30 वर्षाच्या मध्ये या आजाराची सुरुवात होण्याची जास्त शक्यता असते। सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा आजार हा संसर्गजन्य नाहीये, म्हणजे इन्फेक्शियस डिसीज नाहीये, एकापासून हा आजार दुसऱ्याला बिलकुल होत नाहीये। त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही की ज्या पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा संसर्ग या आजाराने होत नाही। त्याच्याबरोबर ह्याची जी हे आहे ती हळूहळू व्हायला लागते, म्हणजे सुरुवातीला ठिकठिकाणी पॅचेस जे यायला लागतात, जसं जसं स्किनचा कलर लॉस व्हायला लागतो तसं तसं तोंडावरती, हातावरती, पायावरती असा स्किनचा कलर लॉस होऊन हे पॅचेस हे यायला लागतात। आता याची काय बरं कारणं आहेत, तर सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे हे एक ऑटो इम्युनो डिसऑर्डर आहे। ऑटो इम्युनो डिसऑर्डर म्हणजे काय, तर शरीरातली जी रोगप्रतिकारक शक्ती असते, ती जी इम्युनो सिस्टीम आहे तीच या मेलॅनोसाइट्स म्हणजे रंगद्रव्य तयार करणाऱ्या पेशींवरती अटॅक करते। त्या पर्सनला हा आजार होतो, त्यांच्या शरीरातली इम्युनो सिस्टीम, रोगप्रतिकारक शक्तीच त्यांच्या मेलॅनोसाइट्सवर म्हणजे या पेशींवरती अटॅक करते आणि त्याच्यामुळे मेलॅनिन हे रंगद्रव्य व्यवस्थितरित्या तयार होत नाही आणि त्याच्यामुळे ह्या आजाराची सुरुवात होते। सेकंड बघायला गेलं तर जेनेटिक, म्हणजे 30% ज्या केसेस असतात ना त्यांच्यामध्ये शक्यतो अनुवांशिक हा आजार होण्याची शक्यता जास्त असते। नंतर आहे न्यूरोजेनिक फॅक्टर्स मध्ये काय येतं की विषारी द्रव्य घटक जर आपल्या स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, स्किन नर्व एंडिंग्सच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, म्हणजे काय होतं की समजा सपोज कायम जर केमिकल कंपनीमध्ये काम करणाऱ्या जे केमिकल्स हाताळणाऱ्या ज्या गोष्टी आहे, सपोज इव्हन गॅरेजमध्ये काम करणाऱ्या सुद्धा व्यक्ती आहे, ज्यांना कंटिन्यू कॉन्टॅक्ट जर केमिकल्सशी येत असेल तर त्याच्यामुळे सुद्धा विषारी घटकांशी संबंध आल्या कारणाने ह्या जे घटक आहेत ते त्या शरीरातील मेलॅनोसाइट्सवर, रंगद्रव्य तयार करणाऱ्या पेशींवर अटॅक करतात आणि त्याच्यामुळे सुद्धा हा आजार होण्याची शक्यता आहे। या आजारामध्ये लक्षणं काय दिसतात, तर त्याच्यामध्ये एक तर स्किनचा कलर लॉस व्हायला लागतो, त्याच्यामुळे ठिकठिकाणी ब्लॉचेसमध्ये हे पॅचेस, पांढरे डाग हे दिसायला लागतात। पण या डागांना शक्यतो वेदना नसतात आणि खाजही येत नाही, पण फक्त या व्यक्ती जर उन्हामध्ये गेला तर त्याच्यामुळे कडक उन्हामध्ये गेल्यानंतर सनबर्न होण्याचे चान्सेस जास्त असतात। त्यामुळे अशा व्यक्तीने बाहेर पडताना शक्यतो होल बॉडी कव्हर करावी, जेणेकरून हे सनबर्न पासून त्यांना वाचता येईल। नंतर या व्यक्तींमध्ये डोक्यावरचे, आयब्रो मधले, दाढीमधले केस सुद्धा लवकर पांढरे व्हायला लागतात, अशी ही लक्षणे या आजारामध्ये दिसतात।
आता आपण पाहूया की होमिओपॅथिक उपचार पद्धती या आजारासाठी काय आहे। कारण तुम्ही हा आजार बघितला तर हळूहळू हा सर्व बॉडीवरती शरीरावरती स्प्रेड व्हायला लागतो। त्याच्यामुळे थोड्या प्रमाणात जर तुम्हाला हा त्रास आढळला असेल तर तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट जरूर करा, कारण होमिओपॅथिक औषधाने हा आजार जो आहे तो लवकर कंट्रोलमध्ये आणता येईल। फर्स्ट होमिओपॅथिक इम्पॉर्टंट ड्रग ऑफ चॉईस आहे, त्याचं नाव आहे आर्सेनिकम सल्फ्युरेटम फ्लेवम। हे 3x पोटेन्सी मध्ये दिले जाते, पण अकॉर्डिंग टू पेशंटच्या सिम्पटम, पेशंटचा हा आजार किती पसरला आहे याच्यानुसार त्याची पोटेन्सी ठरते। 3x 30 200 पोटेन्सी मध्ये सुद्धा हे मेडिसिन दिले जाते। नंतर सेकंड मेडिसिन आहे हायड्रोकोटॅले मदर टिंक्चर। हे जे मेडिसिन आहे हे सुद्धा या लिकोडर्माच्या विटिलिगोच्या केसमध्ये अतिशय इफेक्टिव्ह आहे। त्याच्याबरोबरच हे मेडिसिन सोरियासिस, एलिफंटायसिस, लेप्रोसी या केसमध्ये सुद्धा अतिशय इफेक्टिव्ह आहे। थर्ड आहे सोरॅलिया कोरिलिफोलिया मदर टिंक्चर। हे सुद्धा या लिकोडर्माच्या केससाठी अतिशय इफेक्टिव्ह मेडिसिन आहे। त्याच्यानंतर आहे नायट्रिक ऍसिड। नायट्रिक ऍसिड सुद्धा स्किनच्या कंप्लेंटसाठी अतिशय इफेक्टिव्ह आहे आणि या लिकोडर्माच्या केसमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे वर्क करते। असे हे बरेच होमिओपॅथीमध्ये मेडिसिन्स आहे जे पेशंटच्या केस हिस्ट्रीनुसार, पेशंटला कोणत्या कारणामुळे हा आजार झालेला आहे, कोणती त्याची लक्षणं आहेत आणि किती प्रमाणात त्यांचा त्रास आहे याच्यावरून, हे केस हिस्ट्रीवरून त्यांना ही औषधं दिली जातात। त्याच्याबरोबरच काही क्रीम्स सुद्धा आहेत ज्या तुम्ही यूज करू शकता। त्याच्यामध्ये फर्स्ट आहे बापची ऑइल, जे तुम्ही या अफेक्टेड पार्ट्सला अप्लाय करू शकता, दिवसातून 2 वेळा हे लावू शकताय। नंतर आहे अमी विसर्गा क्रीम। ही सुद्धा क्रीम तुम्ही शरीरावरती ज्या ठिकाणी तुम्हाला इन्फेक्शन झालेलं आहे, जे पार्ट अफेक्टेड आहे त्या ठिकाणी तुम्ही दिवसातून 2 वेळा लावू शकताय। त्याच्याबरोबर अशा पेशंटनी काळजी ही घ्यावी की शक्यतो बाहेर जाताना किंवा कडक उन्हामध्ये जाताना कॉटनचे कपडे वापरा। व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। स्टे सेफ, स्टे हेल्दी। थँक्यू।